जी चूक झाली फिल्डर कडून मात्र तिचा बेनिफिट मिळाला। आता 6 मध्ये 15 ची गरज, एकूण धावा 24, 3 विकेट, 39 चं टार्गेट, 6 मध्ये 15। तर 6 चेंडू 15 धावेची गरज, 39 चं टार्गेट। नरेशजी पाटील सर आहेत, माजी सरपंच दीपक पाटील सर आहेत। एक काळ होता, बरीच वर्ष त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय जवळचे मित्र आणि कदाचित त्याच गप्पांना उदाहरण आलं असेल। 6 चेंडू 15 धावा, 39 चं टार्गेट। पहिला चेंडू लॉफ करतोय, झेल होणार का नाही? 7 ला विश्वास आहे स्वतःवर आणि हा आलाय षटकार। आता 5 मध्ये 9। चेंडूची प्रतीक्षा करत होता, मागच्या 3-5 चेंडू मध्ये तो शांत होता, मात्र आता विश्वास त्याला। गुड बॉलिंग, कमबॅक होऊ शकतो। षटक क्रमांक 4 सूरज पाटील, येणारे 4 चेंडू 9। सूरजला माहितीये डॉट बॉल सिंगल मॅच मध्ये कमबॅक करून देईल, मात्र 7 च्या बॅट मध्ये चेंडू दिला तर तो ठेवणार नाही। उत्कंठा वाढवणारा सामना, एक धाव वाचवणं। आता इथून पुढे षटकार मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय पाहिला। 7 आक्रमक झालाय। पुढचा चेंडू, टप्पा बदलला, क्षेत्ररक्षक रेडी, प्रयत्न चांगले, 7 निघालाय। 7 ला थांबवणं या परिस्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे। विनिंग कॅल्क्युलेशन 39 चं टार्गेट, एकूण धावा दाफलकावर 32, 3 मध्ये 7। सूरज पाटीलला चॅलेंज, 7 ला थांबवणं आता खूप महत्वाचे। 6 मध्ये 15 चा सामना, जनार्दन त्याला कान मंत्र देतो। 7 एक विध्वंसकारी फलंदाज आहे, तो मैदानावर शांत बसणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो नक्कीच शांत बसणार नाही। 3 मध्ये 7। ओ गुड बॉलिंग, सूरजला माहिती इथे 7 ला बीट करणं, सिंगल डबल वर थांबवणं खूप महत्वाचं। ऑफ स्टंपला ठेवला, काय चेंडू फेकला बघा, नॅचरल स्विंग, ऑन स्विंग, हे सूरजला ओळखावं लागेल। परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल व्हायचं नाही। 2 मध्ये 7, धडधड वाढत्या, 39 साठी नाकी 9 आणलं। सेवन मॅच विनर खेळाडू आहे। हे क्षण खूप महत्वाचे असतात। वेळ होता, टायमिंग होता, शरीराचं संतुलन झालं होतं, हातामध्ये चेंडू, आपण स्क्रीनवर पाहतो रिप्ले, पडला होता मात्र नाही, क्षेत्ररक्षक होत्या। हे क्षण खूप महत्वाचे असतात, क्षेत्ररक्षक तिथे होत्या। आता विनिंग मोमेंट कडे आपण जरूर जाऊया। साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच मध्ये 39 साठी नाकी 9 आणलं। चला प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल मॅच स्पीडअप करा। चला टीम जिंकल्या, 7 मॅच विनर खेळाडू। जनार्दनचा हा कान मंत्र कोणता असेल? सूरजला 1 मध्ये 5, 39, 34 झाले, 3 विकेट। चला प्रेक्षक वर्ग, कंपल्सरी चेसिंग, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या। विजयाचा शिल्पकार गोलंदाज सूरज पाटील होणार का मॅच विनर, वेल मॅच फिनिशर 7 असेल? 1 बॉल 5, दबावे। सूरजच्या डोक्यामध्ये वेगळं तंत्र, डॉट चेंडू, सिंगल डबल, चौकार आला तरी मॅच जिंकेल, समोर 7 आहे। फटका सजवला बॅटच्या मधोमध, वेल मॅच फिनिशर, 7 फटके, सामना जिंकलाय शेवटच्या चेंडूवर।
मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. क्रिकेटमध्ये पकडा झेल आणि जिंका खेळ का म्हटलं जातं. सोडणार झेल तर सोडणार मॅच असं म्हटलं जातं. आणि आता क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. मात्र शेवटचा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात आला आणि तो फटका खेळला. साहजिकच 7 यासाठी ओळखला जातो. मॅच फिनिशर. कमालीचा सामना. आई गावदेवी कुशलदादा 11 डोंगऱ्याच्या पाडा संघानं हा सामना जिंकला. बॅड लक. चला नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. परशुराम पाटील सर जॉईन झाले. डोंगऱ्याच्या पाडा संघाचे कर्णधार यायचं आहे आणि उभे संघाचे कर्णधार इथं पोहोचलेत. दोन्ही संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीचा हा सामना असेल आणि या सामन्यातून जिंकणारा संघ पप्पन 11 पेठ संघासोबत आजच्या रचनेतील अंतिम सामना खेळेल. मॅन ऑफ द मॅच 7. यस नो डाऊट 7 फटकेसाठी टाळ्या होऊ द्या. जेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते ते दाखवून दिलं. आणि प्लेअर ऑफ द मॅच मयूर म्हात्रे बाबांजे यांच्याकडून डोंगरेच्या पाडा संघाला विजयासाठी शुभेच्छा आल्या.